नमस्कार मंडळी, मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील. तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या रायपूर गावामध्ये आहोत आणि रायपूर गाव एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथं जी शिवजयंती दरवर्षीप्रमाणे जी शिवजयंती साजरी होती ती या पंचकृषीमध्ये सर्वात आगळीवेगळी शिवजयंती साजरी होती व या शिवजयंतीला साजरी करण्यामागे व या शिवजयंतीचे जे सर्व काही जे कार्य आहे, या शिवजयंतीचे जे सर्व काही कारभार पाहतात जे राजे मित्र मंडळ यांच्या माध्यमातून ही शिवजयंती होते. आपण या शिवजयंतीचे काही चांगले क्षण तुमच्यासाठी घेऊन येऊ. त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, इकडे पाहू शकता सर्व गोष्टीची तयारी चालू आहे. इकडे पण मावळे उभे आहेत, विविध प्रकारचे शिवरायांची प्रतिमा उभी आहे आणि खूप प्रकारचे असे मावळे आता थोड्याच वेळात सर्व गोष्टी म्हणजे जी मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीची थोड्याच वेळात तयारी होणार आहे. ती सर्व मिरवणूक आपण तुम्हाला दाखवूया. अशा तिघांची सत्ता होती. स्वतः शहाजी राजे हे त्या सुमारास आदिलशाह आणि पुढे निजामशाह यांच्या पदरी सेवेला होते. आदिलशहाने त्यांना पुणे प्रांताची जहागीर बहाल केली होती. मुघल सम्राटांच्या सेवेत असून देखील स्वतंत्र राज्य म्हणजेच स्वराज्याचे स्वप्न पाहणारे पहिले मराठे म्हणजे शहाजी राजे भोसले. महाराजांचा जन्म झाला त्याच सुमारास महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. शहाजीराजांना तर क्षणभरही उसंत नव्हती. ते आपल्या तान्ह्या मुलाला भेटले आणि लगेचच बऱ्हाणपूरच्या मोहिमेवर निघून गेले. त्या सुमारास पडलेला दुष्काळ फारच लांब. आपण रायपूर गावामध्ये माझ्या पाठीमागे पाहू शकता. सर्व मावळे शिवरायांच्या सुरक्षेसाठी सज्ज झालेले आहेत. अजून भरपूर असे मावळे येत आहेत, काहीची तयारी चालू आहे. तिकडे पण पाहू शकता, तिकडं सर्व शिवरायांचे आमचे मावळे जे राजे मित्रमंडळचे सर्व मावळे आपापल्या परीनं छोट्या मोठ्या गोष्टीची तयारी करतायत. तर हे बघा, हे आता तुम्हाला आमचे सर्व मावळे दाखवतोय. हे मावळे शिवरायांच्या सुरक्षेसाठी अगदी सज्ज झालेले आहेत. हे सर्व आमचे मावळे आहेत आणि हे आमचे मनसेचे विभाग प्रमुख नाव सागर भाऊ इंगळे. तर तुम्ही पाहू शकता, आता आपण शिवरायाची सुद्धा तुम्हाला दर्शन देणार आहोत. आणि हेच शिवाजीराजे होते म्हणून आज आपल्या प्रत्येक मंदिरावर कळस आहे. हेच शिवाजीराजे होते म्हणून आज आमच्या दारामध्ये तुळस आहे. हेच शिवाजीराजे होते म्हणून आज तुमच्या माय मावल्याच्या कपाळावरती कुंकू आहे. तर मित्रांनो, अजूनच तुम्ही आपल्यासोबत कंटिन्यू राहा. अजूनच खूप काही तुम्हाला शिवरायाबद्दल आपण या रायपूर गावामध्ये जे काही घडतंय ते सर्व काही तुम्हाला थेट दाखवणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. ते त्या जहागिरीचे राजे होते. शहाजीरे आदिलशाहीत खूप वजन होते. त्यांच्या शब्दांना मान होता. बाल शिवाजी 7 वर्षांचा झाल्यावर जिजाबाई त्यांना घेऊन पुणे येथे वास्तव्यास आल्या. त्यावेळी मुरार जगदेव याने पुणे जाळून त्याची अक्षरशः राख रांगोळी केली होती. पुण्यात जागोजागी फक्त भंगलेले अवशेष आणि ओसाड वस्त्या दिसत होत्या. पुणे उद्ध्वस्त झाले होते. मोठमोठ्या वास्तू, वाडे जमीनदोस्त होऊन पडले होते. पुण्यात आल्यावर राहायचे कुठे हाच प्रश्न शिवबाला पडला. त्याने जिजाबाईंना विचारले, मासाहेब, आपण कुठे राहायचे आहे? इथं तर एकही महाल वाडा दिसत नाही. त्यावर जिजाबाईंनी उत्तर दिले, शिवबा, महाल किंवा वाडा आपण बांधायचा आहे. पुण्याची जहागिरी पाहणारे सुभेदार दादोजी कोंडेव जिजाबाई आणि शिवबाई यांच्या बरोबर होतेच. त्यांनी वाड्यासाठी योग्य अशी जागा शोधली. त्या जागेचे रीतसर भूमिपूजन करण्यात आले. वाडा उभारणीला सुरुवात झाली. शिवबाचा तो भला मोठा वाडा पुण्याच्या मध्यवर्ती भागात बांधून तयार झाला. वाड्यात मोठी दालने, महाल, कोठ्या, स्वयंपाकघर, पागा, गोशाळा, भरपूर पाणी असलेली मोठी विहीर अशा सर्व सोयी होत्या. वाड्याच्या अगदी शेजारीच गणपतीचे मंदिर बांधले. त्या वाड्याचे नाव लाल महाल. दादोजी कोंडेवांच्या देखरेखीखाली पुणे हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. बाल शिवबाला हे एक वेगळेच पण महत्वाचे प्रशिक्षणच मिळाले. एखादे गाव बसवण्याचे, स्वतःचे राज्य उभारायचे, तर अशी गावेच्या गावे निर्माण करायची असतात हे त्याला कळाले. अशा रीतीने शिवबाचे नव्याने उभारलेल्या पुण्यात बस्तान बसले. काही वर्षे गेली. शिवाजी 10 वर्षांचा झाला. 1640 मध्ये फलटणच्या मुधोजी निंबाळकर यांची 7 वर्षांची कन्या सई हिच्याशी त्याचा विवाह झाला.
या विवाह सोहळ्यालाही शहाजीराजे हजर राहू शकले नाहीत. राजांचे मोठे भाऊ संभाजी देखील आपल्या वडिलांबरोबरच राहत असल्यामुळे तुम्ही पाहिलंच आहे, शिवराजे छत्रपती शिवाजीराजे सोबतच सर्व मावळे आणि याचे आयोजन करते जे राजे मित्र मंडळ, त्याचे हे अध्यक्ष आमचे तेजराव भाऊ मोरडकर व उपाध्यक्ष ना, हा, हे आमचे उपाध्यक्ष आमचे भाऊच आहे उमेश दादा. तर मित्रांनो, या सर्व गोष्टीला आपण शिवजयंती साजरी का करतो व का करायला पाहिजेत याबद्दल जर तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल, आणखीन तुमच्या मनात भरपूर काही प्रश्न असतील, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या सर्व ऐतिहासिक सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार व्हा, त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर हे आमचे बाल शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज, थोडं क्लोजअप घेतो. बस ओके. जय गुरुदेव भजनी मंडळ यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भजनाचा कार्यक्रम आहे. आणि तो जोपर्यंत हा ऐतिहासिक सोहळा असेल तोपर्यंत हे सर्व भजनी मंडळ तिथं भजनाचे आयोजन करणार आहेत. त्यासाठी या सर्व गोष्टीचा स्वतः तुम्ही आनंद घ्या. आणि चला आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणखीन काही आपल्याला जाणून घेता येईल का, काही गोष्टी तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. एकदा एक लोहार त्यांच्याकडे आला. त्याचे नाव भीमा लोहार. जंगलातून येताना त्याने एक लांडगा मारला होता आणि त्याची शेपटी तोडून आणली होती. त्या परिसरातील लांडग्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी दादोजी कोंडेवांनी एक नामी युक्ती शोधून काढली होती. जो कोणी लांडग्याला मारून त्याची शेपूट आणून दाखवील त्याला महाराजांच्या ब्राह्मणाकडून बक्षीस मिळेल, अशी त्यांनी घोषणा केली. ती घोषणा ऐकून भीमा लोहाराने लांडग्याची शिकार करून त्याची शेपूट आणली आणि शिवाजीराजांना दाखवली. शिवाजीराजांनी त्या भीमा लोहाराला बक्षिसी तर दिलीच, पण त्याला आपल्या पदरी ठेवून घेतले आणि त्याच्यावर लोहार शालेची जबाबदारी सोपवली. शिवाजीराजांनी अशा अनेक गरीब कष्टकरी हातांना आपल्या दरबारी विश्वासाने कामाला ठेवून घेतले. त्यात त्यांनी गरीब श्रीमंत किंवा जातपात असा भेदभाव अजिबात केला नाही. स्वराज्य स्थापन करणे म्हणजे आदिलशहाशी संघर्ष करणे हे अटळ होते. शिवाजीराजांना अनेक जण येऊन मिळत होते. त्यांचा मित्र परिवार वाढत होता. त्यात 12 मावळ प्रांतातील भिन्न भिन्न जाती धर्मांचे लोक सामील होत होते. गुंजवणी येथील येसाजी कंक, मोसे खोऱ्यातले बाजी पासलकर, गावचे बाळाजी चिमणाजी, तसेच काकाजी कोंढाळकर, जीव महाल, वाघोजी तुपे, सूर्याजी काकडे अशी अनेक मंडळी राजांना येऊन मिळाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे नाव आणि लोकप्रियता वाढू लागली होती. जनतेच्या मनात शिवाजी या नावाविषयी आणि त्या व्यक्तीविषयी एक कुतूहल उत्पन्न झाले होते. खूप जण तर त्यांना पाहण्यासाठी येत असत. एकदा शिवाजीराजे घोड्यावर बसून डोंगर कपारीतून रपेट मारित होते. तोच त्यांना एक व्याकुळ हाक ऐकू आली, राजे, राजे. शिवाजीराजांनी तत्काळ घोड्याचे लगाम खेचले आणि चहूकडे पाहिले तर एक इसम धावत त्यांच्याकडे येत होता. तो जीवाच्या आकांताने इतका वेगात धावत होता की 1-2दा तो खालीच पडला. तो पुन्हा उठला, महाराजांच्या जवळ आला आणि त्यांच्या पायाला मिठी मारून हुंदके देत रडायला लागला. शिवाजीराजांनी त्याला विचारले की काय झाले. त्या इसमाने जे सांगितले ते ऐकून राजे संतापाने थरथरू लागले. त्या इसमाची तरुण मुलगी पाणी भरायला गेली असताना गावच्या पाटलाने तिला पळवली आणि तिच्यावर अत्याचार केले होते. त्या मुलीने जीव दिला होता. पाटलाचे हे प्रताप साऱ्या गावाला ठाऊक होते, पण त्याच्याविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. तो प्रसंग ऐकून संतापलेल्या शिवाजीराजांनी येसाजी कंक याला हुकूम सोडला की आत्ताच्या आत्ता जाऊन त्या पाटलाला इथे हजर करा. पडत्या फळाची आज्ञा घेऊन येसाजी कंक दौडत निघून गेला. काही वेळाने पडलेला चेहरा घेऊन माघारी आला. त्या पाटलाने शिवाजीराजांना उलटा निरोप धाडला होता. ते नावाचे राजे आहेत, मी गावचा पाटील आहे, मी येणार नाही. हे ऐकल्यावर राजांनी येसाजीच्या संगतीला 50 घोडेस्वार दिले आणि त्या पाटलाच्या मुसक्या आवळून त्याला महालात हजर करण्याचा हुकूम सोडला. येसाजीने हुकमाची तात्काळ अंमलबजावणी केली आणि त्या पाटलाला बांधून राजांच्या पुढे हजर केले.
पाटील प्रचंड घाबरलेला होता. राजे त्याला म्हणाले, काय पाटील, आम्ही नुसते नावाचे राजे आणि तुम्ही गावाचे पाटील ना? पण आम्ही धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला माता भगिनी समान मानण्याचे जसे आमच्यावर संस्कार आहेत, तसेच प्रजेला नोकर न समजण्याचेही. नीट ऐकून ठेवा, प्रजा ही आपल्याला पोरासारखी असते. तुम्ही आम्ही तिचे पालन करते असतो. तुम्ही तर गावचे पाटील म्हणवता, मग आपल्याच प्रजेवर बलात्कार कसा करता? हा तर मुसलमानी रिवाज झाला की. महाराजांचे ते बोचरे शब्द ऐकून पाटलाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूच व्हायला लागले. तो पुन्हा पुन्हा महाराजांची माफी मागू लागला. महाराजांनी किंचितही दयामाया न दाखवता त्या पाटलाचे हात पाय तोडून त्याची त्याच्याच गावात गाढवावरून धिंड काढण्याची कठोर शिक्षा फरमावली. दुसऱ्या दिवशी ही बातमी साऱ्या पुणे आणि आसपासच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. ती ऐकून प्रत्येक गावच्या पाटील आणि देशमुखाच्या तोंडचे पाणीच पळाले. सर्वसामान्य लोक मात्र खुश झाले. शिवाजी राजांच्या रूपात त्यांना आपला पालनकर्ताच मिळाला. पुण्याच्या आसपास असलेली आळंदी आणि जेजुरी ही मंदिरे महाराजांना विशेष आवडायची. ते वरचेवर त्या मंदिरांना भेट देत असत. पण त्यांचे सगळ्यात आवडते देऊळ होते रोहिडेश्वर येथील शंकराचे. पुण्याजवळील भोर गावात रोहिडेश्वर किल्ला होता. त्या किल्ल्यावर हे प्राचीन देऊळ वसलेले होते. महाराज रोहिडेश्वरावर नेहमी जात असत. तेथे महादेवाच्या मूर्तीपुढे नतमस्तक झाल्यावर त्यांच्या मनातील खळबळ तात्पुरती का होईना शांत व्हायची. आपण फक्त नावाचे राजे आहोत. या मुलखावर आदिलशाहीची हुकूमत चालते. त्यांनी आक्रमण केले की कोणी काहीही करू शकत नाही. येथील जनता जणू काही निर्जीव पडलेली असते. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची तिला जाण नाही. मुळात जनतेत एकी नाही. पाटील देशमुख मंडळी ह्याचाच फायदा उचलतात. ही मंडळी देखील आदिलशहाच्या शाही फौजांना कायमची शरण आलेली दिसतात. त्या मंडळींना विश्वासात घेऊन एकत्रित करायला हवे. जहागीरदार, कुलकर्णी, पाटील, देशमुख, देसाई, देशपांडे यांच्यासोबत असंख्य मावळे, सामान्य जनता हे सगळे एकत्र आले तर निश्चितच काहीतरी बदल घडू शकेल. पण हे लवकर घडायला हवे. राजांच्या मनात ही खळबळ चालू होती. महाराज रोहिडेश्वराला आले की त्यांचे आसपासच्या गावात फिरणे व्हायचेच. इतर वेळी देखील ते ज्या ज्या गावी जात त्यांच्या व्यथा अडचणी समजावून घेत. त्या गोर गरिबांच्या झोपड्यात खोपटात जाऊन त्यांची चटणी भाकरी मोठ्या आवडीने खाताना त्यांच्याशी तासन तास बोलून त्यांच्या अंतःकरणात विश्वास निर्माण करीत. शेती, पीक पाणी याविषयी जाणून घेत. कोंढाणा गडावर शहाजी राजांनी लष्करी केंद्र बनवले होते आणि त्याची व्यवस्था दादोजी कोंडेव पाहत होते. दादोजींच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी तातडीने कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेतला. आता त्यांचे लक्ष पुरंदरगडाकडे गेले. पुण्याजवळ सासवड गावी वसलेला पुरंदरगड. पुरंदरावर भरपूर प्रमाणात संपत्ती, तोफा, बंदुका, हत्यारे आणि दारूखाना होता. गडाची व्यवस्था पूर्वी महादजी नीलकंठ यांच्याकडे होती. ते शहाजी राजांचे निकटचे स्नेही होते. महादजी नीलकंठ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे 3 मुलगे निळोजी, शंकराजी आणि पिलाजी हे पुरंदरचे वारस बनले होते. पण मोठा भाऊ निळोजी मात्र आपल्या भावांना पुरंदरचा हिस्सा आणि उत्पन्न देण्यास अजिबात तयार नव्हता. या 3 भावांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी मात्र नितांत आदर होता. 3 भावांमधल्या भाऊबंदकीचा फायदा उठवीत त्यांनी पुरंदरावर स्वारी केली. संपत्तीमधील वाटा मिळावा यासाठी 3 सख्खे बंधू कुठल्याही थराला जायला तयार आहेत याची त्यांना कल्पना आली होतीच. हीच गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडली. पुरंदर स्वराज्यात सामील झाला. शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेला एक महत्वाचा मोठा असा तो गड होता. पण केवळ एवढेच करून महाराज थांबले नाहीत. त्यांनी 3 भावांना एकत्र बोलावले आणि त्यांच्यात सामोपचारही घडवून आणला. इतकेच नाही तर त्यांनी 3 भावांना त्यांच्या वाटणीची पुरंदरची वतनदारीही देऊ केली. फक्त गड मात्र स्वराज्याकडे ठेवला. शिवाजी महाराजांच्या असामान्य दूरदृष्टीचे हे एक उदाहरणच. पुरंदरापाठोपाठ शिवाजी महाराजांनी चाकण ताब्यात घेतले. असे एक एक करीत स्वराज्याची भक्कम भिंत उभारली जाऊ लागली. रोहिडेश्वर, तोरणा, कोंढाणा, पुरंदर आणि चाकण या सर्व मोहिमांमध्ये शक्तीपेक्षा युक्तीचाच अधिक वापर होता आणि तसे करणे क्रमप्राप्तही होते. कारण शिवाजी महाराजांचे सैन्य अद्याप फार मोठे नव्हते. जेमतेम 7,000 मावळे त्यांच्या दिमतीला होते. त्यांना हाताशी घेऊन
आदिलशहाच्या अफाट सैन्याशी युद्ध करणे केवळ अशक्यच होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात करताना अतिशय सावधानता बाळगली होती. सगळ्यात आधी त्यांनी पुणे आणि आसपासच्या परिसरावर लक्ष केंद्रित केले. त्या भागातले गडकिल्ले ताब्यात घेतले. त्यांना विजापूरहून निरोप आला की आदिलशहाचा मुख्य सरदार फत्तेखान तातडीने इकडे येण्यास निघाला आहे. तो निरोप ऐकून शिवाजी महाराज जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी नेहमीच्या धीरोदात्तपणे तयारी सुरू केली. बाजी पासलकर ह्याला बोलवून घेतले आणि म्हणाले, बाजी, फत्तेखान आमच्या भेटीस येतो आहे. जरा उशीरच झालाय, पण आम्ही त्याच्या भेटीस आतुर आहोत. चला, तयारीला लागा. फत्तेखानाला पुरंदरावर भेटूयात. तुम्ही नेतृत्व करावे. शिवाजी महाराजांना काय म्हणायचे ते बाजी पासलकरला लगेच समजले. तो आनंदानं तयार झाला. शिवाजी महाराजांना मुजरा करून बाजी म्हणाला, महाराज, मनगट शाबूत आहे, फक्त आज्ञा करावी. ही लढाई करण्याआधी शिवाजी महाराजांनी आपला पुण्याचा सर्व खजिना तातडीने तोरणा किल्ल्यावर हलवला. बाजी, तानाजी, फिरंगोजी आणि बाकीच्या मावळ्यांना पटापट सूचना गेल्या. शिवाजी महाराज पुण्याहून पुरंदरावर निघाले फत्तेखानाचा समाचार घेण्यासाठी. ही स्वराज्याची पहिलीच लढाई असणार होती. त्यामुळे तर सगळ्यांच्या अंगात दुप्पट उत्साह संचारला होता. शिवाजी महाराजांचे मावळे आदिलशहाच्या फत्तेखान, फाजलशाह, असफशाह या सरदारांच्या सैन्यावर अक्षरशः तुटून पडले. हर हर महादेवच्या गर्जनेने आदिलशाही सैन्य गांगरून गेले. मराठ्यांकडून इतक्या प्रखर आणि कडव्या आक्रमणाची त्यांना स्वप्नातही अपेक्षा नव्हती. बाजी पासलकरच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ही लढाई जिंकली. पुरंदरावर भरपूर लूट गोळा केली आणि स्वराज्याच्या चरणी अर्पण केली. पुरंदरगड स्वराज्यात आला. पण पुरंदरावर फत्तेखानाच्या सैन्याशी जीवाची बाजी लावून लढणारे बाजी पासलकर मात्र कायमचे गमावले. याचे शिवाजी महाराजांना खूप दुःख झाले. पुरंदरासारखा मोठा गड हाती आला, पण बाजी पासलकर सारखा मोहरा मात्र गमावला. 18 वर्षे वयाच्या शिवाजीच्या मांडीवर 65 वर्षांच्या बाजी पासलकरने प्राण सोडला. पुरंदरावर फत्तेखानाला पराभूत केल्याची बातमी आदिलशाहीत पोचली. त्यामुळे आदिलशहा चवताळून उठला. गेले काही दिवस शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या बातम्या त्याच्या कानी येत होत्या. त्यामुळे आधीच त्याची झोप उडाली होती. म्हणून त्याने फत्तेखानाला पाठवले, तर शिवाजीने त्यालाही पळवून लावले होते. ते कळाल्यावर तर आदिलशहाची बैचेनी अधिकच वाढली आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. शहाजीराजे आदिलशहाच्या सेवेत होते. आपल्या मुलाच्या पराक्रमाची सजा त्यांना भोगावी लागली. आदिलशहाने शहाजीराजांना पकडून कैदेत टाकले. पण हे कृत्य त्याने अतिशय विश्वासघाताने केले होते. एके दिवशी शहाजीराजे त्यांच्या छावणीत रात्री झोपले असताना आदिलशहाचा महाबलशाली सरदार अफजल खान याने त्यांच्या छावणीत शिरून त्यांना कैद केले होते. आपल्या वडिलांच्या कैदेची वार्ता इकडे शिवाजी महाराजांना समजली. आदिलशहाने फार वाईट डाव खेळला होता. असेच्या असे उठावे आणि विजापूरवर चाल करून जावे असे शिवाजी महाराजांना वाटले. खरे म्हणजे शहाजीराजांनी त्यांचा सर्वाधिक काळ आदिलशाहीच्या सेवेत घालवला होता. 30 वर्षे ते आदिलशाहीत होते. आपल्या सेवेत त्यांनी कधीच कुठलीच कसूर ठेवली नव्हती. म्हणूनच आपल्या वडिलांचा असा विश्वासघात केलेला शिवाजी महाराजांना अजिबात खपणे शक्य नव्हते. अफजल खानाचा वध करण्यासाठी त्यांचे हात शिवशिवू लागले. शहाजीराजांना कैदेत ठेवल्याची वार्ता समजल्यापासून जिजाबाई, सईबाई सुद्धा चिंतेने ग्रासून गेल्या होत्या. शहाजीराजे सुरक्षित राहावेत यासाठी त्या दोघी सतत श्री गणेशाची प्रार्थना करीत होत्या. त्याला अभिषेक करीत होत्या. शिवाजी महाराज द्विधा मनस्थितीत पडले होते. विजापेठ हल्ला करावा की आणखी काही वेगळा विचार करून पावले टाकावीत याबाबत त्यांचा निर्णय होत नव्हता. अर्थात विजापूरवर हल्ला करून जाणे हे तेवढे सोपे नव्हते. उलट ते अधिक जोखमीचे होते. विजापूरचे आदिलशाही सैन्य अफाट होते. शिवाय विजापूर हा त्यांचा प्रांत होता. थेट हल्ला केला असता तर त्यात मराठ्यांचा पराभव होण्याची शक्यता होती. खूप विचार करून शिवाजी महाराजांनी एक बैठक बोलावली. पंत, डबीर, अमात्य, पेशवे सारेजण तातडीने हजर झाले. शिवाजींच्या राज्यकारभारात जिजाबाई स्वतः जातीने लक्ष घालीत असत. त्याही बैठकीला आल्या होत्या. या बैठकीत शिवाजी महाराजांनी आपला विचार मांडला. ते म्हणाले, आपण विजापूरवर चाल करून जाण्याचे ठरवले तर काय होईल? त्यावर सर्वांनीच ते आत्मघातकीपणाचे ठरेल अशी प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराजांना हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती. त्यांनी बैठकीत आणखी एक प्रस्ताव मांडला.
व विचारले, समजा आपण आदिलशाहीशी तह करायचे ठरवले तर? त्यावरही सर्वांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. मग शिवाजी म्हणाले, ठीक आहे, थेट युद्ध आणि तह हे दोन्ही नको. विजापूरच्या दरबारी एक खलिता पाठवा की आम्ही जी स्वराज्याची मोहीम मांडली आहे त्याविषयी सविस्तर बोलण्याकरता आम्ही स्वतः विजापूरला येत आहोत, त्याची परवानगी द्यावी. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार विजापूरला खलिता पाठवण्यात आला. पण खूप दिवस उलटले तरीही त्या खलित्याला काहीच उत्तर आले नाही. शहाजीराजे अद्यापही कैदेतच होते. त्यांच्या भोवती अफझल खानाचा सक्त पहारा होता. न जाणो अफझल खानाने काही दगलबाजी केली तर? या चिंतेने शिवाजी महाराजांची अस्वस्थता सतत वाढत होती. याच दरम्यान त्यांची अचानक भेट झाली ती संत तुकाराम महाराज यांच्याशी देहू आळंदी येथे. तुकाराम महाराजांच्या भेटीने व आशीर्वादाने शिवाजी महाराज धन्य झाले. त्यांची अस्वस्थता दूर झाली. त्या थोर संताने महाराजांना आशीर्वाद देताना म्हटले, राजे, तुम्ही हाती घेतलेले कार्य अलौकिक आहे. ते कार्य सिद्धीस जाणार यात शंकाच नको. भवानी माता सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमचे कार्य तडीस नेण्यास माऊली समर्थ आहे. तुकारामांच्या त्या धीरोदात्त आशीर्वादाने शिवाजी महाराजांना खूप धैर्य आले. त्यांचे मन शांत झाले. शिवाजी महाराज ज्या विजापूरच्या खलित्याची आतुरतेने वाट पाहत होते तो खलिता एक दिवस आला. त्यात शहाजी राजांची मुक्तता केल्याचे लिहिले होते, पण काही अटी घातल्या होत्या. त्यातील मुख्य अट होती की शिवाजीने कोंढाणा आदिलशाहीला परत करावा. शिवाजी महाराजांनी एक ठाम विचार केला आणि कोंढाणा आदिलशाहीला परत देण्याची अट मान्य केली. ते आपल्या साथीदारांना म्हणाले, स्वराज्यात कधीही निर्भय सुख मिळत नसते हे ध्यानात ठेवा. एक कोंढाणा गेला तर जाऊ देत, तो परत मिळवता येईल. पण आपल्याला असे अजून 200 गड जिंकायचे आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करू. ही शिवाजी महाराजांनी घेतलेली पहिली यशस्वी माघार होती. तो राजकारणाचाच एक भाग होता. नुकताच हाती आलेला कोंढाणा गड लगेच परत देऊन टाकायचा या विचाराने त्यांचे साथीदार दुःखी झाले. पण महाराजांची राजनीतीच वेगळी होती. आपल्या वडिलांची, शहाजीराजांची सुटका करणे त्यांना महत्वाचे वाटत होते. पण आता यापुढील काही दिवस तरी आदिलशाही शांत राहील, थोडी बेसावधही राहील, हा सुद्धा एक वेगळा विचार होताच. कोंढाणा आदिलशाहीला परत देऊन टाकल्यावर शिवाजी महाराजांना थोडी स्वस्थता लाभली. आता त्यांनी आपले सारे लक्ष राज्याची व्यवस्था लावण्यावर केंद्रित केले. त्यात शेती जमिनी यावरील महसुलाची फेररचना, पाणी पुरवठा विपुल असावा यासाठी धरणाची बांधकामे, हाती असलेल्या गडांची डागडुजी व बांधकाम अशा काही महत्वाच्या कामांचा समावेश होता. पण त्याचबरोबर राज्याची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था यावरही भर दिला होता. शेतकऱ्यांना जमिनीसाठी कर्ज पुरवणे, गुरे, अवजारे घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करणे, जमिनींची पुनर्रचना करणे या गोष्टींवर शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नियोजनबद्ध शासन व्यवस्था तयार केली. त्यामुळे जो कोणी सरपंच, पाटील, देशमुख किंवा तत्सम अधिकारी सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करील त्याला कडक शिक्षा केली जाईल हा वटहुकूमच निघाला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता कोणाही सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवायला जनतेला मुभा मिळाली आणि शिवाजी महाराज स्वतः त्या तक्रारीची जातीने दखल घेऊ लागले. त्यांनी लष्कराचे व सैन्याचेही विशिष्ट नियम आखले. त्यांच्या राज्यात घोडा हे मुख्य जनावर होते. घोड्याची मालकी सरकारी लष्कराकडे ठेवण्यात आली. दुसरीकडे गावातील लोकांच्या मालकीची गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या व इतर जनावरे यांच्या सुरक्षिततेची हमी घेण्यात आली. सरकारी अधिकारी आणि इतरांनाही नाच, गाणे, कलावंतीण बाई वगैरे भोगविलासी शौक करण्यास सक्तीची बंदी होती. शिवाजी महाराज स्वतः अशा भोगविलासापासून 4 हात लांब राहत. जो कुणी कुठल्याही प्रकारचे शौक करील त्याची गर्दन छाटली जाईल असा हुकूमच त्यांनी काढला होता. याच दरम्यान शिवाजी महाराजांना एक दुःखद बातमी कळली. काही दिवसांपूर्वी आळंदी गावात झाली आणि ज्यांच्या आशीर्वादाने नवीन उभारी मिळाली त्या संत तुकाराम महाराजांचे निधन झाले होते. ही बातमी कानी पडताच शिवाजी महाराज अतिशय अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांची आणि तुकारामांची केवळ 1-2दाच भेट झाली होती, पण त्याही भेटीत ते तुकारामांच्या निर्मळ शांत व्यक्तिमत्वाने भारावून गेले होते. पुण्यापासून जवळच जावळी आणि कोयना ही 2 खोरी होती. शिवाजी महाराजांचे त्यावर बारकाईने लक्ष होते.
त्या खोऱ्यांपासून जवळच महाबळेश्वर, मकरंदगड आणि मंगळगड ही गावे होती. जावळीचे खोरे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होते. आदिलशहाला जावळी जिंकायची होती, पण ते अद्याप जमले नव्हते. चंद्रराव मोरे जावळी चालवित होते, पण शिवाजी महाराजांचे त्यांच्यावर विशेष लक्ष होते. कारण मोरे यांनी जावळीत अनेक वाईट कृत्य सुरू केली होती, जी स्वराज्यासाठी घातक आणि प्रजेसाठीही अन्यायकारक होती. वास्तविक मोरे यांना जावळीचा कारभार शिवाजी महाराजांनीच सांभाळायला दिला होता, पण मोऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर सुरू केला होता. काहीच दिवसांनी अफझल खानही जावळीवर चाल करून येणार आहे ही वार्ताही शिवाजी महाराजांना कळली. त्यांनी तातडीने बैठक बोलावली. बैठकीला कान्होजी जेधे, येसाजी कंक, दादाजी नरसप्रभू आदी लोक हजर झाले. कान्होजी जेधे हे आधीपासूनच शहाजी राजांचे एकनिष्ठ सरदार होते. त्यांच्या सांगण्यावरूनच ते शिवाजी महाराजांच्या सेवेत आले होते. शिवाजीने स्वराज्याचे कार्य हाती घेतल्यापासून कान्होजीने त्यांना मावळ प्रांतातील अनेक ग्रामस्थ प्रमुखांचा पाठिंबा मिळवून दिला होता. जावळी खोऱ्याची प्रत्येक बारीक सारीक खबर कान्होजींना असायची. त्यासंबंधीची चर्चा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ही बैठक बोलावली होती. कान्होजीने जावळीत चंद्रराव मोरे काय काय उपद्व्याप करीत आहेत त्याविषयी सारा तपशील दिला. ते ऐकून शिवाजी महाराज अतिशय अस्वस्थ झाले. चंद्रराव मोऱ्यांचा काहीतरी बंदोबस्त करणे आवश्यकच होते. तानाजी, येसाजी यांनी तर चंद्रराव मोऱ्यांवर हल्लाच करावा असे मत व्यक्त केले. शिवाजी महाराजांनाही अन्य कुठला पर्याय दिसत नव्हता. त्यासाठी खोऱ्यात लपून बसलेले आपले मावळे तलवारीसहित सज्ज होतेच आणि शिवाजी महाराजांना जसे वाटले होते तसेच झाले. जावळीत लहानशी लढाईच झाली. मावळ्यांनी चंद्रराव मोऱ्यांवर हल्ला चढवला. मावळ्यांनी हातातल्या तलवारीने कापाकापी सुरू केली. अखेर मावळे जिंकले. चंद्रराव मोरे आपल्या बायका पोरांसह जावळी सोडून पळून गेले. जावळी स्वराज्यात आली. या लढाईत एक मर्द मराठा मावळा अतिशय निकराने लढला. त्याचे शौर्य बघून शिवाजी महाराज इतके प्रभावित झाले की त्यांनी त्या मावळ्याला आपल्या मराठा सैन्यात दाखल करून घेतले. त्याचे नाव होते मुरार बाजी देशपांडे. त्यातून स्वराज्याला खूप मोठी संपत्ती, घोड्यांची भली मोठी पागा आणि मुरारबाजीसारखा शूर योद्धा मिळाला. त्याचबरोबर चंद्रराव मोरे यांच्याकडचे अनेक लोकही राजांच्या सेवेत सामील झाले. शिवाजी महाराजांना आनंद झाला. शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकून ताब्यात घेतले. त्यामुळे एक फार मोठा मुलूक राज्याला मिळाला. त्यानंतर महाराजांच्या आनंद इथे द्विगुणित होत आहे. परंतु या ठिकाणी आपण एक शिवकीर्तनाची परंपरा या ठिकाणी आपल्याला सुरू करायची आहे. त्यासाठी सांप्रदायिक कीर्तनाची परंपरा असते, परंतु एक शिवकीर्तन म्हणून आपण याला संबोधन करू आणि यासाठी आता त्याची सुरुवात करूया. सुंदर ते देवरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. विठ्ठल भरवा माधव भरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी करीत होते. शिवाजी महाराजांनी काय काय बंदोबस्त केला आहे ते नीट न्याहाळून पाहत होते. शिवाजी महाराजांबरोबरच्या बैठकीत कृष्णाजी भास्कराने त्यांना अफझल खानाचे पत्र वाचायला दिले. त्या पत्रात अफझल खानाने शिवाजीच्या आदिलशाहीच्या कारवायांविरुद्ध कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
त्याचे परिणाम वाईट होणार होते. ते टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी समझोता करावा आणि जिंकलेले सर्व किल्ले मुलूक परत करावेत अशी मागणी केली होती. शिवाजी महाराजांनी ते पत्र वाचले. ते कृष्णाजी भास्करला शांतपणे म्हणाले, आम्ही शहाजी राजांचे पुत्र आहोत. आमचे एक बंधू अफजल खानाने मारले आहेत. आपला दुसरा मुलगा मेलेला शहाजी राजांना चालणार नाही. शिवाजी महाराजांचे ते गूढ बोलणे कृष्णाजी भास्करला अजिबात समजले नाही, पण शिवाजी तह करायला अजिबात तयार नाही एवढे मात्र समजले. दुसऱ्या दिवशी प्रतापगडावर बैठक भरली. त्यात त्या पत्रावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. काहींनी शिवाजी महाराजांना सल्ला दिला की आपण स्वतःहून वाईला जाऊन अफजल खानाशी बोलणी करावीत, म्हणजे पुढचे संकट टळेल. त्यावर शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले, हे बरोबर आहे. आम्ही अफजल खानाला भेटण्यास उत्सुक आहोतच, पण वाईला जाऊन नाही. अफजल खानाने येथे प्रतापगडावर आले पाहिजे, कारण भेटीचा प्रस्ताव सर्वप्रथम त्याने पाठवला आहे. आपले खास मुत्सद्दी वकील पंताजी गोपीनाथ यांनी अफजल खानाकडे जाऊन हा निरोप कळवावा. अफजल खानाने जी चाल खेळली होती ती चाल शिवाजी महाराजांनी खेळली. त्यांनीही आपला वकील खानाकडे पाठवला. आमचे महाराज आपली भेट घेण्यास अतिशय उत्सुक आहेत. त्यांनी आपल्याला खास आमंत्रण पाठवले आहे, परंतु एक अडचण आहे. आपण आदिलशाहीचे महापराक्रमी सरदार, त्यामुळे आमचे महाराज येथे येण्यास थोडे भीत आहेत. शिवाय ते वयानेही लहान आहेतच. तेव्हा आपणच महाराजांच्या भेटीस प्रतापगडाशी यावे ही त्यांची मनापासून इच्छा आहे. पंताजी गोपीनाथ यांनी अफजल खानाला शिवाजी महाराजांचा हा निरोप दिला आणि पुढे हे सुद्धा सांगितले की आदिलशाहीची माफी मागण्यास आमचे महाराज आतुर आहेत. आपण त्यांच्या भेटीस आलात तर ते आपल्याला करोडो होऊन भेट म्हणून देणार आहेत. आणि अफजल खान तयार झाला. त्याच्या सरदारांनी त्याला सावध करण्याचा प्रयत्नही केला. शिवाजीवर अजिबात भरोसा ठेवू नये. तो युक्त्या करण्यात पटाईत आहे. तो काहीतरी करून आपला काटा काढील असे वारंवार सांगूनही पाहिले, पण अफजल खानाला एक वेगळीच धुंदी चढली होती. शिवाजी आपल्याला भेटो, त्याच्या घरात जाऊन त्याला मारण्याची नामी संधी चालून आली आहे, मग चिंता कुठली. उस शिवाजी के लिए हम अकेले ही काफी है अशाला शिवाजी महाराजांचा हा निरोप दिला आणि पुढे हे सुद्धा सांगितले की आदिलशाहीची माफी मागण्यास आमचे महाराज आतुर आहेत. आपण त्यांच्या भेटीस आलात तर ते आपल्याला करोडो होऊन भेट म्हणून देणार आहेत. आणि अफजल खान तयार झाला. त्याच्या सरदारांनी त्याला सावध करण्याचा प्रयत्नही केला. शिवाजीवर अजिबात भरोसा ठेवू नये. तो युक्त्या करण्यात पटाईत आहे. तो काहीतरी करून आपला काटा काढील असे वारंवार सांगूनही पाहिले, पण अफजल खानाला एक वेगळीच धुंदी चढली होती. शिवाजी आपल्याला भेटो, त्याच्या घरात जाऊन त्याला मारण्याची नामी संधी चालून आली आहे, मग चिंता कुठली. उस शिवाजी के लिए हम अकेले ही काफी है अशी गुरमी त्याच्यात. महाराजांच्या देहयष्टीपुढे अफजल खान शरीराने चांगलाच उंच धिप्पाड होता, पण महाराजांचं बुद्धिचातुर्य अद्याप त्याला ठाऊक नव्हतं. त्या दोघांच्या भेटीचा दिवस ठरला. शिवाजी राजांनी प्रतापगडाच्या खालची माचीसोंड ही जागा निवडली. तेथे भेट होणार होती. त्या जागेवर अफजल खानाच्या स्वागतासाठी एक अतिशय सुंदर लखलखीत शामियाना उभारला गेला. अफजल खान प्रतापगडाशी आला. येताना त्याने आपली निम्मी सेना जावळीकडे हलवली. बाकी सेनेतले 12,000 घोडेस्वार, तोफखाना, उंट एवढी भक्कम सामग्री त्याने येताना बरोबर बाळगली होती. खानाचे ते निम्मे लष्करही शिवाजीच्या सेनेपेक्षा दुपटी तिपटीने मोठे होते. शिवाजी महाराजांचे मावळे नेमून दिलेल्या जागी दबा धरून बसले होते. मराठेशाहीतली एक महत्वाची आणि अतिशय जीवघेणी अशी ती लढाई असणार होती. शिवाजी महाराज आधी कुठलाही हल्ला चढवणार नव्हतेच, हे त्यांनी पक्के ठरवलेच होते. पण अफजल खान मात्र वार करणार याचीही त्यांना कल्पना होती आणि त्यांनी त्याची सर्व तयारीही ठेवली होती. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी पूजा अर्चा आटोपून केदारेश्वराचे दर्शन घेऊन शिवाजी महाराज निघाले. तिकडून अफजल खानही निघाला. का कोणास ठाऊक, पण आज तो अतिशय खुशीत होता. शिवाजीराजे नेहमीसारखेच शांत गंभीर होते. ते शांतपणे खानाच्या शामियानापाशी आले. खानाचे वकील कृष्णाजी पंत यांनी त्यांचे स्वागत केले. आज शामियानात पाऊल टाकण्यापूर्वी शिवाजी महाराजांना आत पडद्याआड काहीतरी हालचाल दिसली. त्यांनी तातडीने पंताजी गोपीनाथांना आतमध्ये पाठवले. ते शामियानात गेले आणि लगेचच बाहेर आले आणि म्हणाले, महाराज,
आत खानाच्या बरोबर सय्यद बंडा आहे. ठरल्याप्रमाणे त्याला बाहेर पाठवून द्यायला सांगा. आमची व खानाची भेट एकांतातच ठरली आहे, शिवाजी महाराजांनी आदेश दिला. तो निरोप आल्यावर आतमध्ये अफजल खान कमालीचा संतापला. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी आज शामियानात प्रवेश केला होता. ते दोघे समोरासमोर आले. आदिलशाही आणि मराठेशाहीची ती अनोखी भेट होती. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या नजरेला नजर भिडवली. त्यानेही कुत्सितपणे त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. अफजल खान शिवाजीपेक्षा सुमारे 1.5 हात उंच होता. त्याच्या अंगात प्रचंड ताकद आहे. तो लोखंडी पहार हाताने सहजपणे वाकवतो आणि तशीच परत सरळी करतो. राजांना पाहून अफजल खानाने आपले दोन्ही हात पसरले आणि म्हणाला, आओ शिवाजी राजे, गले मिलो. अफजल खान राजांना आलिंगन देण्यासाठी बोलवत होता. त्या आमंत्रणाचा स्वीकार करीत शिवाजी राजे पुढे सरकले आणि खानाच्या बाहुपाशात शिरले. त्यांचे मस्तक खानाच्या उजव्या छातीवर टेकले. काही क्षण त्यांना आपल्या बाहुपाशात तसेच ठेवून मग अफजल खानाने आपला डाव टाकला. त्याने शिवाजी राजांचे मस्तक आपल्या छातीवरून काखेकडे घेतले आणि गच्च आवळून धरले. शिवाजी राजे सावध झाले. तोच खानाने आपल्या दुसऱ्या हातातील खंजीर त्यांच्या पाठीत खुपसला. महाराजांचा अंगरखा पूर्ण फाटला. आतमध्ये चिलखत होते, त्यामुळे ते वाचले. अफजल खानाने खंजीराचा वार केल्या केल्या शिवाजी महाराजांनी हातातील तीक्ष्ण वाघनखे उपसून खानाच्या पोटात खुपसली. त्याच्या अंगात चिलखत असण्याची शक्यताच नव्हती. त्या तीक्ष्ण वाघनखांनी अफजल खानाची आतडीच बाहेर आली. तशा घायाळ अवस्थेतही त्याने शिवाजीवर आणखीन एक वार केला, पण तो त्यांनी चपळाईने चुकवला. अफजल खान जीवाच्या आकांताने ओरडला, दगा दगा. त्याचा आरडाओरडा ऐकून सय्यद बंडा आत घुसला. राजांचे 2 मावळे संभाजी कावजी आणि जीवा महाला हेही आत घुसले. प्रचंड खवळलेल्या सय्यद बंडाने हातातल्या दांडपट्ट्याने शिवाजीवर हल्ला केला. तो दांडपट्टा शिवाजीच्या अंगावर बसणार तेवढ्यात तो वार जीवा महालाने आपल्या अंगावर घेतला. त्याने तलवारीने वरच्या वर सय्यद बंडाचा हातच उडवला. जीवा महालाने 1 सेकंदभर जरी उशीर केला असता तरी शिवाजी महाराजांची खैर नव्हती. ह्याच प्रसंगातून पुढे होता जीवा म्हणून वाचला शिवा असे म्हटले जाऊ लागले. अफजल खान पडला. शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. इतका वेळ गप्प असलेले मराठे आणि आदिलशाह यांचे सैनिक एकमेकांवर तुटून पडले. झाडाझुडपातून लपलेले मराठे हर हर महादेव करीत त्वेषाने बाहेर आले. लढाईला तोंड फुटले. मावळ्यांच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे आदिलशहाचे सैन्य टिकाव धरू शकले नाही. त्यातही अफजल खान मेला हे कळल्यावर तर ते सैरावैरा धावतच सुटले. त्या दिवशी रात्रभर प्रतापगड जागा होता. तिकडे राजगडावरही झोप नव्हती. एरवी सूर्यास्ताला बंद होणारे गडाचे दरवाजे सताड उघडे होते. गडावर आनंद यात्रा भरली होती. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारून एका क्रूर हिंसाचाराचा अंत केला होता. जावळीच्या खोऱ्यात तर दिवाळीत साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज मात्र अजूनही शांतच होते. त्यांची ही शांतता एक कर्तव्यपूर्तीची होती. ते शांतपणे प्रतापगडावर गेले. त्यांनी केदारेश्वराला भावपूर्ण नमस्कार केला. मग त्यांनी येसाजीला बोलवले आणि म्हणाले, येसाजी, या मुसलमानाने आमच्या देवदेवतांना उपद्रव दिला, आमची देवालये फोडली. या क्रूर अफजल खानाचे मस्तक तोडा आणि आमच्या मासाहेबांना दाखवायला घेऊन जा. या अफजल खानाचे रितसर दफन करा. त्याची कबर बांधा. आपल्या शत्रूची कबर बांधणारे एकमेव राजे या भूतलावर होऊन गेले. त्यांचे नाव शिवाजी. आज संपन्न झालेला आहे. आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा एका दिवसासाठी जन्मोत्सव साजरा नाही करायचा आहे, तर 365 दिवस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालायचा आहे. त्यासाठी हा जन्मोत्सव आहे. तर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत ते विचार आपल्याला सोबत घेऊन आपलं संपूर्ण जीवन जगायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ इथं संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चांगल्या प्रकारे साजरी झालेली आहे. चला तर मंडळी, भेटूया आता पुढच्या वर्षी याच दिवशी. तोपर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचे विचार असेच आपल्या मनामध्ये ठेवून संपूर्ण आयुष्य जगायचं आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.